क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज यांचं कीर्तन सुरू होतं आणि कीर्तनातून त्यांनी असा उल्लेख केला, पंढरीचा पंढरीश पांडव परमात्मा दिनावर दया करणार आहे. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो, बस त्याचे पाय नतमस्तक व्हा. आणि हे कीर्तन ऐकायला त्या श्रोत्यामधील एक श्रोता होता की ज्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही. त्याचं नाव आहे कुर्मदास. कुर्मदासांनी निश्चय केला, पंढरीचा पंढरीश पांडव परमात्मा दिनावर दया करणार आहे. आंधळ्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुळ्याला हात देतो. महाराज मग कुर्मदासांनी निश्चय केला, मीही देवाकडे हात आणि पाय मागणार. निघाले कुर्मदास. चालायला रस्ता नाही. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. कोठे मुंगी पैठण आणि कोठे पंढरपूर. पण कुर्मदासांनी निश्चय केला आणि तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे बळ म्हणे त्याची बळ. कुर्मदासांनी दिवसभर गडबडत गुणगडत राहतो. कोणी तोंडात घातलं ते कावं मिळेल त्या आशयाला पडावं, झोपी जाऊ. पुन्हा चालत राहावं, चालत चालत गडबडत गुणगडत. कुर्मदास सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात मोडलीमच्या थोडं पुढं लवळ नावाच्या स्टेशनपर्यंत आले. रस्त्याच्या कडीला कुपाड्यात पडलेले, धुळीनं मागलेले कुर्मदास. आणि दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. नामदेव, ज्ञानोबराय आणि तुकोबरायचे जय घोषात दिंडी आली. आणि कुर्मदास वारकऱ्यांना आवाज देतात, ओ वारकरी बाबा. वारकरी थांबले, विचार करतायत तर दिसत कोण नाही, पण कोण आवाज देतोय. त्यावेळेस वारकरी म्हणतात आपल्याला भाग झाला असावा. पुन्हा वारकरी चालतात, पुन्हा कुर्मदास आवाज देतात, ओ वारकरी बाबा. वारकरी थांबले. वारकरी म्हणले नाही नाही, कुणीतरी आवाज देते. वारकऱ्यांना माग पाहितलं तर त्यांना रस्त्याच्या कडीला कुपाड्यात पडलेला, धुळीनं माकलेला त्यांना तिथे एक व्यक्ती दिसला. वारकरी परत त्याच्याकडे आले आणि वारकरी एका मागे एक कुर्मदासाला प्रश्न विचारू लागले. कुठल्या आहात, काय उद्देश तुमचा, काय नाव तुमचं, कुठून आला, कुठं जायचंय. सगळे वारकरी शांत झाल्यावर कुर्मदास म्हणतात की मी मुंगी पैठणचा आहे. मला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही. भानुदास महाराज कीर्तन ऐकल्यामुळे ठरवलं होतं की या जन्मी भगवंताचं दर्शन घ्यावं, पण माझं पुण्य पूर्ण नाही. तुम्ही भाग्यवान आहात. जा, उद्या एकादश आहे आणि उद्या एक वेळेस नाही तर 2 वेळेस पाया पडा. वारकरी म्हणतात का. त्यावेळेस कुर्मदास म्हणतात एकदा तुमच्या नेहमीच आणि दुसऱ्यांदा माझ्यातर्फे. आणि माझ्यातर्फे पाया पडत असताना पांडुरंगाने विनंती मान्य केली तर एवढंच म्हणा की देवा, वाटे तुमचा भक्त पडलेला आहे आणि त्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही आणि त्यानं तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलंय. वारकरी ऐकून सद्गतीत झाले. वारकरी निघाले. वारकरी पंढरपुरात आले. वारकऱ्यांनी चंद्रभागेला स्नान केलं. वारकरी रावळात आले. वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. त्यावेळेस वारकरी म्हणतात अरे पांडुरंगा, 85 वर्षापासून वारी करतोय रे, पण असं कधी प्रकरण पाहिलं नाही. एक मुंगी पैठणचा ग्रस्त आहे आणि त्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही आणि त्यानं तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलंय. हे ऐकून देव सद्गतीत झाले. देव निघाले आणि देवानं सोबत नामदेवराय ज्ञानोबरायांना घेतलं. म्हणजे एक ज्ञान, एक नाम आणि एक देव हा त्रिवेणी संगम निघाला. हे तिघ ज्यावेळेस कुर्मदासापाशी येतात त्यावेळेस रस्त्याच्या कडीला कुपाड्यात पडलेले, धुळीनं मागलेले कुर्मदास. त्यावेळेस देवानं कुर्मदासला आपल्या मांडीवर घेतलं
आणि कुरमद धुळीनं मागलेलं आपल्या स्वतःच्या पितांबरानं पुसलो. त्यावेळेस कुर्मदास किलकिल्या डोळ्यानं सारखं देवाकडे पाहत होते. कुर्मदास म्हणतात, देवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. देवा तुला पाहितलं आणि कृत्य झालं रे देवा, मरतो मी. आणि कुर्मदासांनी प्राण सुटला. महाराज प्राण सोडल्याबरोबर ज्ञानोबराय, नामदेवराय, देव तिघ रडू लागले. महाराज मग देवाला वाटलं आपण इकडे आलोच तर इथून सावता महाराज आरण हे गाव जवळच आहे, जाता जाता सावता महाराजांना भेटून जावा. निघाले देव. आणि महाराज आपल्या देवानं आपल्याला सावताबरायला भेटायला जायचं म्हणून हे नामदेवरायानं ज्ञानोबरायला सांगितलं. का? कारण की नामदेवरायांना थोडा अहंकार झाला होता. नामदेवरायला वाटत होतं की त्यो फक्त माझ्या जवळच राहत, म्हणून नामदेवरायांना ज्ञानोबरायांना देवानं सांगितलं नाही. गेले देव. ज्यावेळेस सावता महाराज मयापाशी येतात त्यावेळेस देव म्हणतात, ज्ञाना आणि नामा मला खूप ताण लागली आहे, हा हिरवागार मला दिसतोय, मी याच्यातून पाणी पिऊन येतो. गेले देव. ज्ञाना आणि नामा राहिले बाहेरी, मळीया भितरी देव गेले. देव गेले आणि भाजीच्या वापात बसलेले श्री संत सावतोबराय. समोर खुरप, खांद्यावर घोंगड, डोक्याला लाल पागुट आणि डोळे मिटून आनंदात चिंतन चाललेलं. कांदा मुळा भाजी, अवघी विटाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. इतक्या देवान डोक्यावर हात ठेवला. सावतोबरायाने डोळे उघडले. सावता महाराज म्हणतात, देवा तुम्ही? सावतोबराय म्हणतात, त्यावेळेस देव म्हणतात, हो सावतोबा, पंढरपूर पासून 2 चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, मला कुठेतरी लपव. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात, देवा भाजीच्या वापत लपा. त्यावेळेस देव म्हणले जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणले केळीच्या बागेत लपा. देव म्हणले जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणले उसात लपा. देव म्हणले जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात का? त्यावेळेस देव म्हणतात, एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. महाराज मग सावतोबरायांनी समोर पडलेलं कुरप घेतलं आणि आपलं हृदय चिरलं आणि आपल्या हृदयात देवाला सामावलं आणि घोंगडी पांघरून घेतली. गाई थोडा पितांबर बाहेर राहिला. इतक्यात नामदेवराय आणि ज्ञानोबराय येतात. त्यावेळेस नामदेवराय सावतोबरायला विचारतात, इथं कोण नवीन व्यक्ती आले होते का? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, कशाला विचारता नामदेवा, हा काय इथं घोंगडी खाली ओळखीचा पितांबर दिसतोय. दाखवला ज्ञानानं. ज्ञान दाखवत, नाम पकडत. नामदेवरायने ते पितांबर हाताला गुंडाळला आणि देव बाहेर काढला. आणि देव बाहेर काढल्यावर नामदेवरायांचे उद्गार आहेत, देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक, आकाशापेक्षा माया व्यापक, मायापेक्षा ब्रह्म व्यापक आणि ब्रह्म ज्याच्या हृदयात सामावलं तो केवढे व्यापक. पण नाही, हा फक्त ज्या मातेच्या पोटात 9 महिने 9 दिवस राहिला ते केवढे व्यापक. धन्य त्याची माता, धन्य त्या धन्य त्याची माता, धन्य
तालुक्याचा नामदेवराय निसतं सावतोबरायच्या आई वडिलांना धन्यता देत नाहीत, तर सावतोबरायांनी ज्या गावी जन्म घेतला त्या भूमीला सुद्धा धन्यता देतात. काय म्हणतात नामदेव? सोलापूर जिल्ह्यात मिरज संस्थानाच्या जवळ औंध किंवा औचा या गावातील माळी समाजातील एक थोर हरिभक्त होते आणि पांडुरंगाची निष्ठेने वारी करणारे दैवमाळी हे नावाचे एक वारकरी होते. महाराज ते दर महिन्याला पंढरपूरला पायी जायचे आणि पंढरपूरहून परत घरी पायी यायचे, असा त्यांचा नियम होता. आणि नीट लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला सावता महाराजांचा इतिहास सांगायला बरं का. कारण की रत्न हे रत्नाच्या खाणी जन्माला येतात, माळ राहणार नाही. तर नीट लक्ष देऊन ऐका. दर 12 महिने दैवमाळी हे वारी करायचे आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने त्यांना 2 मुलं झाली, एक डोंगरोबा आणि एक परसोबा. महाराज मग डोंगरोबा आणि परसोबा हे हळूहळू मोठे होऊ लागले. मग पुढं काय झालं, दैवमाळी हे थकले आणि दैवमाळी हे थकल्यानंतर दैवमाळी हे एकदा पंढरपूरला वारीला परसोबाला सोबत घेऊन गेले. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांची पताका परसोबाच्या खांद्यावर दिली आणि सांगितलं, बाबा परसोबा, मी उद्या मरण जरी पावलो तरी तू पांडुरंगाची वारी सोडायची नाही बरं का. महाराज मग काही दिवसांनी तसंच झालं. काही दिवसांनी दैवमाळी मरण पावले. मरण पावल्यानंतर त्या गावामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यामुळे डोंगरोबा आणि परसोबा हे मजल करत सोलापूर जिल्हा माढा तालुका आरण भेंडी या गावामध्ये आले. आणि महाराज मग त्या 2 भावांपैकी डोंगरोबा जे होते ते थोडेसे विरक्त होते. डोंगरोबा एकदा तीर्थयात्रेला गेले तर परत आलेच नाही. मग परसोबा आरण भेंडीला राहत होते. पुढे काय झालं, परसोबाचा विवाह झाला. परसोबाच्या पत्नीचं नाव आहे नंगिताबाई. नंगिताबाई आणि परसोबा हे नित्यनेमानं पंढरपूरची वारी करायचे. विवाह होऊन बरेच दिवस झाले महाराज. आणि परसोबाने आणि नंगिताबाईने देवाला विनंती केली, देवा पांडुरंगा, विवाह होऊन बरेच दिवस झाले, आम्हाला काही संतान नाही. त्यावेळेस परसोबा नंगिताबाई म्हणतात, देवा आम्हाला असा मुलगा दे की जो आमच्या वंशाचा उद्धार करील. आज हरिभक्त आम्हाला
मुलगा दे. आणि महाराज परसोबा राहुलात गेले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि परसोबाने हे मागणं मागितलं. महाराज पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला आपला भक्त कधी काय मागत याचीच वाट पाहतात. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे तुका म्हणे. मनोरथ महाराज पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार. भगवान श्रीकृष्णाचा अवतार असल्यामुळे पंढरीश पांडुरंग परमात्मा येताना एकटे नव्हते आले, तर सोबत 500 सवंगडी 700 गोदणे घेऊन आलते. आणि त्या 500 सवंगडी आणि 700 गोदणे त्यांनी गोपाळपुऱ्यामध्ये ठेवले. आणि त्या सवंगड्यामधला एक सवंगडी होता पियंदिया. पियंदिया म्हणला, देवा असं करा ना, मलाच नंगिताबाईच्या आणि परसोबाच्या कुळात जन्म घाला. देव म्हणले ठीक आहे. मग देवानं सावता महाराजाच्या रूपात परसोबाच्या आणि नंगिताबाईच्या उदरी पियंद्याला जन्माला घातला. आणि सावता महाराजाचा जन्म शालिवान शके 1172 या तिथीला सावता महाराजाचा जन्म झाला. पुंडलिक वरदे विठ्ठल दी ज्ञानदेव श्री संत श्रमणी सावता महाराजाचा जन्म झाला. महाराज हळूहळू सावता महाराज मोठे होऊ लागले. आणि पोटी हरिभक्त जन्माला आल्यामुळे परसोबाला आणि नंगिताबाईला खूप आनंद झाला. सावतोबराय हळूहळू मोठे होऊ लागले. आणि महाराज सावतोबरायाला शेतीच्या कामाची खूप आवड होती. महाराज सावतोबराय वयात आले. वयात आल्यानंतर सावता महाराजाची वागणूक पाहून, भक्ती पाहून भेंडी या गावातील भाव नसे आडनावाचे कुटुंब राहत होतं. मग त्या कुटुंबातला एक ग्रस्त होता, त्याचं नाव आहे सदुमाळी. सदुमाळ्यानं ठरवलं, सदुमाळ्याची जनाबाई ही कन्या उपवर झाली होती. सदुमाळ्यानं ठरवलं की सावता हा हरिभक्त आहे, आपण आपली मुलगी याला दिली पाहिजे. आपण आपली मुलगी याला दिली पाहिजे. मग महाराज त्या काळातले माणसं सुद्धा भजनकरी मुलगा पाहून मुली देत होते. आणि ज्याचे लग्न व्हायण्यात त्यांनी जरा नीट लक्षात घ्या, त्यांनी जरा लक्षात घ्या की तुम्हाला जर वाटत असेल तुमचं लग्न व्हावा तर तुम्ही डीजे पूर्ण नाचणं सोडून द्या आणि गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला आणि भजन करा, 100% तुमचं लग्न होईल. तुम्ही म्हणतात महाराज माळ घालून जर राहिला नाही तर कमशी कम पोटा पाण्याची तरी सोय होईल. महाराज काय असो का नसो, भजन करायची मात्र जेवणाची लय सोय असते. मग महाराज सावता महाराज जनाबाईचा विवाह झाला. सावतोबरायच्या आजोबाचं नाव आहे दैवमाळी, वडिलांचं नाव आहे परसुमाळी, आईचं नाव आहे नंगिताबाई आणि सावता माझ्या पत्नीचं नाव आहे काय नाव जनाबाई. हे लक्षात ठेवा. महाराज मग पुढं काय झालं, सावता महाराज हे भगवंताचं भजन करायचे, शेतीतलं काम करायचे आणि पंढरपूरची वारी करायची. बरेच जण म्हणतात की सावता महाराज हे पंढरपूरला जातच नव्हते. त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही तीर्थावळी वाचून पहा, मग तुम्हाला कळेल. आणि तुम्हाला पूर्ण तीर्थावळी वाचणं होत नसली तर तीर्थावळी मधील 24व्या क्रमांकाचा अभंग वाचून पहा, मग तुम्हाला पुरावा सापडेल. सावता महाराज पंढरपूरला जात होते का नाही. मग महाराज पुढं काय झालं, सावता महाराजांच्या संसारात बऱ्याचशा काही वाईट घटना घडल्या. महाराज गावकऱ्यांनी त्यांचं राहतघर फुकून दिलं. एकदा एवढ्या होत्या गावकऱ्यांचं भागलं नाही तर त्यांनी सावता महाराजांची शेती उद्ध्वस्त केली, माळ उपटून टाकलं, कांदे उपटून टाकले. पण सावता महाराजांना चांगलं वागणं हे सोडलं नाही. महाराज एक वाक्य लक्षात ठेवा, त्रास हा चांगलं वागणाऱ्यालाच असतो
आणि वाईट वागणाऱ्याला ताकद नाही कुणाची त्रास द्यायची. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही वाईट वागावत का? तर महाराज आपण चांगलंच वागलं पाहिजे. हे आपल्याला नावं ठेवणारे, त्रास देणारे कवरक नावं ठेवतात, कवरक त्रास देतात. जोपर्यंत आपले केटच तयार होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्यावर चांगले दिवस येत नाही तोपर्यंत. आणि एकदा का आपल्यावर चांगले दिवस आले ना, आपल्यावर आपलं टेजस तयार झालं ना, तर हे नाव ठेवणारेच आपले माग मोर फिरते. म्हणून आपण चांगलं वागलं पाहिजे. महाराज सावता महाराज त्याकडे एवढं चांगलं वागून सावता महाराजांना या समाजानं त्रास दिला हो. पण सावता महाराजांना चांगलं वागणं हे सोडलं नाही. म्हणून आपण आज सावता महाराजांची पुण्यतिथी साजरी करावी. आणि महाराज माझ्या माऊली ज्ञानोबराने एवढा त्रास सहन केला पण चांगलं वागणं हे सोडलं नाही. म्हणून एवढ्या थाटा माटात आज त्यांचा समाधी सोहळा साजरा होतो. म्हणून सावता महाराजांनी कसलीही तक्रार न करता सावता महाराज शेतीतलं काम करायचे, भगवंताचं नामस्मरण करायचे. आणि महाराज पुढे चालू सावता महाराजांना 2 आपत्ती झाली. मुलाचं नाव आहे विठ्ठल आणि मुलीचं नाव आहे नागुताई. महाराज विठ्ठल हा लग्न होण्याच्या अगोदरच मरण पावला. मग महाराज नागुताईचा विवाह झाला. मग आता जो सावता महाराजचा वंश आहे तो सावता महाराजच्या मुलीचा वंश आहे. स्वतः सावता महाराज तो वंश नाही. आणि मुलीकडले वसेकर म्हणून सावता महाराजी आरम मेंढी या गावी सेवा करतात. महाराज पुढं काय झालं, आता सावता महाराजा शेवटचा काळ आला. आता फुलं वाटले का? फुलं वाटायचे राहिले असले तर फुलं वाटून घ्या एकदा. महाराज दोघं तिघं वाट. आणि महाराज सावता महाराज शेवटचा काळ आला. तो काळ आहे शालिवाहन शके 1217. सावता महाराज या रोजी सकाळी लवकर उठले, स्नान केलं, आसन लावलं आणि आसन लावून ध्यानाला बसले. आणि सावता महाराज योग प्रक्रिया जाणणारे होते. सावता महाराज योग प्रक्रिया जाणणारे होते. आणि सावता महाराजांनी प्राणायाम केला, श्वास घेणं बंद केलं. श्वास बंद केल्यावर आपल्याला माहिती पुढं काय होतंय. तर शालिवाहन शके 1217 या रोजी आषाढ महिना वद्य पक्ष चतुर्दशी या दिवशी सावता महाराज आणि पांडुरंग एक झाले. सावता पांडुरंग स्वरूपी मिळाला, सावता पांडुरंग स्वरूपी मिळाला. देह समर्पिला जाता त्याची, ज्याला हात नाही ते हात वर करायचं नाही. हा मधात हात खाली घ्यायचे नाही. सदाचार्य मुलं जन्माला येतात त्यांचा हर्ष किंवा आनंद देवाला वाटतो. बरं ते नेमकं करतात काय ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत करीते श्रवण
विठोबाचे. बरं गीता आणि भागवतच का? कारण की कसं जगावं याचं उत्तर गीतेत आहे आणि कसं मरावं याचं उत्तर भागवतात आहे. कसं जगावं हे गीतेनं अर्जुनाला शिकवलं आणि कसं मरावं हे भागवतानं राजा परीक्षितेला शिकवलं. महाराज ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागणार आहे. कसं जगावं याचं उत्तर कशात आहे? गीतेत आहे. आणि कसं मरावं याचं उत्तर भागवतात आहे. आम्हाला ज्याचा जन्म झाला आहे त्याला मरावं लागणार आहे. मारण्या बाबतीत वशिले बाजी चालत नाही. केवढाही मोठा द्या त्याला मरण नाही. माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीत म्हणतात उपजे ते नाचे नाचे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. किंवा देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोया ना मनो धनंजया जिया परी. ज्याचा जन्म आलाय त्याला मरावं लागणार आहे. त्याला मरावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून गीता आणि भागवत गीता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा मला घडू दे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. महाराज सावता महाराज हे असे संत होते की प्रत्येक संत हे देवासाठी कुठे गेले? पंढरपूरला गेले. प्रत्येक डबल आहे का? प्रत्येक संत देवासाठी पंढरपूरला गेले. पण माझे सावता महाराज असे होते की ज्या सावता महाराजसाठी स्वतः देव सावतोबराच्या गावाला. तुकाराम महाराज म्हणतात अशा हरिभक्तांची सेवा मला घडू दे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक ते आता हरिक वाटे देवा. व महाराज कीर्तन ज्यांची गोडाची मृदंगाची साथ होती असे आपले हनुमान महाराज शिलार त्यांचेही मनापासून आभार मानतो. व ज्यांची ज्यांची गायनाची साथ होती असे आपले गोरख महाराज कदम व आपले ज्येष्ठ कीर्तनकार आपल्या गावचे महाराज. कीर्तनकार हे चांगल्या कीर्तनकाराची कीर्तनला येत नाही पण ते माझ्यासारखे लेकराच्या कीर्तनला आले म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानतो. व आपल्या गावचे मच्छिंद्रजी महाराज कदम त्यांचेही मनापासून आभार मानतो. व चालू पांडुरंग पवार त्यांच्याही मनापासून आभार मानतो. व सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर आता चालू आहे. तुका म्हणे माझ्या
जे